सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका अमरावती, आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांना सौम्या शर्मा, आयुक्त महानगरपालिका अमरावती, शिल्पा नाईक, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका अमरावती यांच्या सूचनेनुसार राजापेठ झोन येथे डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांनी बैठक घेऊन वरील वरिष्ठांनी केलेल्या सूचनांचे मार्गदर्शन केले। राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शहरात असलेले डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर कीटकजन्य आजारांवर कशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल याविषयी मार्गदर्शन केले। यावेळेस वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये सकाळी धुवारणी व फवारणी करून डासांचा वाढता प्रादुर्भाव कमी होईल व कीटकजन्य आजारांवर आळा घालता येईल याविषयी डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले। तसेच आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांनी समन्वय साधून काम जर केले तर येणाऱ्या काळात कीटकजन्य आजारांवर मात करता येईल याविषयीचा कृती आराखडा आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांनी मिळून बनवावा अशा सूचना देण्यात आल्या। तसेच डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग अधिकारी मनपा अमरावती यांनी सुद्धा घरोघरी जाऊन कंटेनर खाली करावे, टेमीफॉस ऍक्टिव्हिटी करावी, जनतेला एक दिवस कोरडा पाडण्यास सांगावा व जलजन्य आजारासाठी नियमित पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करूनच प्यावे असे मार्गदर्शन केले व हैदर अली यांनी सर्व आरोग्य सेवक व ब्रीडिंग चेकर यांचे मासिक अहवाल सादर केले। मासिक अहवाल पाहून डॉक्टर विशाल काळे यांनी छान कौतुक केले। यामध्ये प्रत्येक झोन निहाय वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वच्छता विभाग मनपा अमरावती यांना सुद्धा रोज फवारणी, धुवारणी झाली पाहिजे अशा सूचना दिल्यात। या आढावा बैठकीमध्ये आरोग्य विभागाचे सर्व आरोग्य कर्मचारी व ब्रीडिंग चेकर्स उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।